नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे कोणी तुमचे इष्ट देव आहेत ते तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे। मे बी असू शकतं तुम्ही तुमच्या कुलदेवतेची सेवा करत आहात, दत्तगुरूंची सेवा करत आहात, दत्तात्रय महाराजांची सेवा करत आहात, किंवा असू शकतं तुम्ही भगवान शिवांची सेवा करत आहात, स्वामींची सेवा करत आहात। जे कोणाची तुम्ही सेवा करत आहात तर त्यांच्याकडून आपल्याला आज काही संदेश मिळत आहे, तर ते पाहूया। नेमकी एनर्जी कुणाची येते ते पण पाहूया आपण। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। डिवाइन प्लीज गाइड मी। जय मां अंबे, जय मां दुर्गे, जय मां काली। मंदिर आणि तुळजाभवानीशी रिलेटेड काही संदेश डाउनलोड होत आहेत, तर पाहूया। नेमकं आपण सर्वजण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो, मातेची सेवा करत असतो, सर्वजण आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो। तर पाहूया आपली जी कुलदेवता आहे ती आपल्याला आज काय गाईड करणार आहे। तसेच आई तुळजाभवानीकडूनही आपल्याला काही गायडन्स आजच्या व्हिडिओमध्ये मिळत आहे, तर पाहूया नेमकं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय गायडन्स मिळत आहे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। डिवाइन प्लीज गाइड मी। ओके, पाहूया आपण सुरुवातीला कलेक्टिव्ह। ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्या आजूबाजूला काही फिमेल एनर्जी आहेत, म्हणजे काही महिलांची ऊर्जा अशी आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे, ती येथे निगेटिव्ह आहे। निगेटिव्ह महिलेची, नकारात्मक महिलेची एनर्जी तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे। मे बी ती तुमच्या घरातील महिला असेल, किंवा आजूबाजूला राहत असेल, शेजारी असेल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल। अशा प्रकारची कोणी महिला जी तुमच्या बाबतीमध्ये सध्या नेगेटिव्ह विचार करत आहे त्या महिलेची एनर्जी येथे जाणवत आहे। मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांचे काही अशा महिलांशी वादविवाद झालेले आहेत जे त्यांच्या घरातीलच आहे। मे बी ती त्यांची नणंद असू शकते, सासू असू शकते, किंवा शेजारीण असू शकते, किंवा कार्यक्षेत्रामध्ये बॉस असू शकते, सहकर्मी असू शकते, किंवा कोणीही अशी महिला आहे जी तुमच्या बाबतीमध्ये सध्याच्या काळामध्ये नकारात्मक विचार करत आहे, नकारात्मक एनर्जी तुमच्याकडे सेंड करत आहे। अशा प्रकारची एनर्जी ह्या कार्डमधून आपल्याला दिसून येत आहे। मे बी स्ट्रॉंगली एनर्जी तुमच्या घरातीलच महिलेची आहे, असू शकतं ती तुमची नणंद असू शकते। दिसून येतंय की एवढ्या काही काळापासून काही निगेटिव्ह घटना खूप जास्त घडत आहे, अँड त्या घरातीलच व्यक्तींकडून घडत आहे असंही येथे दिसून येत आहे। आणि त्यामुळेच ही एनर्जी पीक झालेली आहे की तुमच्या आजूबाजूला जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती तुमच्या बाबतीमध्ये नेगेटिव्ह थिंकिंग करत आहे। अँड असंही दिसून येत आहे की काही पीपल्स आहेत तुमच्या घरातील लोकही त्यांच्याशी ते सहभागी आहेत, म्हणजे ते सगळे मिळून एक प्रकारे ग्रुप करून किंवा काहीतरी गटबाजी करून तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी गॉसिपिंग करताना आपल्याला इथे दिसून येत आहे। बट तुम्ही शांत आहात, तुम्ही सायलेंट आहात, तुम्ही कुठेतरी मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात, तुम्ही कुठेतरी एक ध्यानस्थ आहात, विचार करत आहात तुम्ही सध्या, बट तुम्ही सायलेन्स आहात, म्हणजे शांत आहात, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे। परंतु हे लोक जे काही तुमच्याबद्दल बोलत आहे, किंवा ही नेगेटिव्ह फिमेल एनर्जी जे काही रुमर्स फैलावत आहे किंवा अफवा पसरवत आहे, त्यामुळे येथे दिसून येत आहे तुम्हाला खूप जास्त दुःख होत आहे। तुमच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त येथे दुखावल्या जात आहे, आणि ही एनर्जी मे बी पौर्णिमेपर्यंत अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे। बिकॉज हे लोक जे आहेत ते खूप जास्त आरोप तुमच्यावरती करत आहेत, संशयाचं एक जाळं तुमच्या भोवती विणताना येथे दिसून येत आहे। बट हे तुमच्या भावनांना खूप जास्त दुखावत आहे, एक प्रकारे दिसून येत आहे। एनर्जी जी आहे ती खूप जास्त येथे दुःखी दिसून येत आहे। बट तुम्ही सध्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात, कुठलाही निर्णय घेत नाही आहात, सध्याच्या एनर्जीमध्ये तुम्ही शांत आहात, निर्णय तुम्ही घेतलेला नाही आहे। तसेच येथे दिसून येत आहे की हे सर्व जे काही घडत आहे त्यामध्ये तुम्ही
खूप जास्त इनोसंट आहात, हळव्या मनाचे आहात, साफ मनाचे आहात, एक डिवाइनशी कनेक्टेड आहात, परमेश्वराची तुम्ही सेवा करत आहात, दिसून येतं येथे मातेची तुम्ही सेवा करत आहात, कुलदेवतेची सेवा करत आहात, आई तुळजाभवानीची सेवा करत आहात, माता महालक्ष्मीची सेवा करत आहात, अशी एनर्जी आहे। तसेच असंही दिसून येत आहे काहीतरी न्यू बिगिनिंग म्हणजे नवीन सुरुवात करण्याची ही तुमची विचारसरणी आहे। जरी तुम्ही सध्याच्या स्टेटमध्ये शांत आहात, परंतु तरी सुद्धा एक प्रकारे एक निर्णय घेण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाची तयारी करत आहात। मे बी असू शकतो तो निर्णय तुम्हाला खूप दिवसांपासून घ्यायचा होता, परंतु तो निर्णय तुम्ही घेऊ शकले नाही आहात, अशी ही एनर्जी येथे आहे। परंतु आपल्याला दिसून येत आहे काहीतरी नवीन सुरुवात करण्याची तुमच्या मनातील खूप दिवसांची एक इच्छा येथे इंडिकेट करत आहे। आणि इतर लोक जे काही बोलत आहेत त्यापेक्षाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता स्वतःकडे स्वतःचा विचार करण्याच्या तयारीमध्ये येथे दिसून येत आहे। बिकॉज न्यू बिगिनिंगचं साईन आहे। द फूलचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुम्ही आता रिस्क घेण्यासाठी तयार आहात, तुमच्याकडे तेवढी अनुभवाची शिदोरी आहे जी घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता। एवढी स्ट्रॉंगली तुमची आता मनस्थिती झालेली आहे की निगेटिव्ह लोक तुमच्याविषयी येथे बोलताना दिसून येत आहे, काही निगेटिव्ह क्रिया करताना दिसून येत आहे, बट तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, परमेश्वराची सेवा करत आहात, कुलदेवतेशी कनेक्टेड आहात, त्यामुळे एक प्रकारची स्ट्रेंथ, एक प्रकारची ऊर्जा तुमच्याकडे आहे। तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गाईड करतंय। डिवाइन प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल्स, स्पिरिट गाइड्स, माय एन्सेस्टर्स, स्पिरिट एनिमल्स, असेंडिंग मास्टर्स, जय माँ काली, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। थैंक यू सो मच। ओके, तर नक्कीच द स्टारची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की तुमच्यावरती तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे। तुमची जी काही सध्याची एनर्जी आहे ती खूप जास्त हायर लेवलची आहे, म्हणजे तुम्ही कनेक्टेड आहात त्यांच्याशी, त्यांची सेवा केलेली आहे, तर त्यांच्याकडून तुम्हाला काही गायडन्स मिळत आहे। सो क्लेमेट दिस रीडिंग, तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे। क्लेमेट दिस रीडिंग। आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। तर येथे नक्कीच आपल्याला दिसून येत आहे की कशाची तरी तुम्ही वाट पाहत आहात, खूप दिवसांपासून तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत, त्या बाबतीमध्ये तुम्ही स्टक आहात। लोक तुमच्याविषयी काय बोलत आहे किंवा तुम्ही सध्या दुखावलेले आहात, तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत। जी कोणी फिमेल एनर्जी जी काही खूप जास्त निगेटिव्ह आहे तुमच्या बाबतीमध्ये, तर ती तुमच्याविषयी तुमच्याकडे जे काय आहे त्या बाबतीमध्ये खूप जास्त लक्ष ठेवून आहे, खूप जास्त तुमच्या धनावरती, तुमच्याकडे जे कोणी व्यक्ती आहेत चांगले, तुमच्या घरातील तुमचे पर्सन जर तुमचं खूप जास्त ऐकत असतील, तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत असतील, तर ही फिमेल एनर्जी खूप जास्त तुमच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह आहे। तिचा डोळा तुमच्या पैशावरती आहे, तुमच्याकडे जे काही धनसंपत्ती आहे त्याच्यावरती आहे। ही बॉटमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे। तसेच सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही स्टक आहात, पाहत आहात की आपल्याकडे नेमकं आता भविष्यामध्ये काय येणार आहे आणि काय वाढून ठेवले आपल्यासाठी, या बाबतीत तुम्ही साशंक आहात। भावनिकदृष्ट्या येथे दुखावलेले दिसून येत आहात। तसेच तुमचे पर्सन जे आहेत तुमच्यासोबत जे राहतात ते सुद्धा येथे दुःखी एनर्जीमध्ये आपल्याला दिसून येत आहे, बट स्पीडने तुमच्याकडे काही गोष्टी येत आहेत, वेगाने काही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर नक्कीच धन, पैशाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे समृद्धता येत आहे। जी काही तुम्ही आतापर्यंत सेवा केलेली आहे कुलदेवीची, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, ज्याशी तुम्ही आता सध्या डील करत आहात, मे बी तुम्ही जॉबलेस असाल, तुमच्याकडे नोकरी नाहीये, तुमच्याकडे खूप जास्त एक प्रकारे आर्थिक परिस्थिती तुमची कमजोर आहे, तुम्हाला आता समजत नाहीये नेमकं आता पुढे काय करायला पाहिजे, की आपण ह्या व्यक्तीच्याच पैशावरती अवलंबून आहोत, आपलं स्वतःचं आपल्याकडे काही नाहीये, अशा प्रकारची जर तुमची एनर्जी आहे तर यामध्ये चेंज होताना दिसून येत आहे। तर नक्कीच येथे तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे, आई तुळजाभवानी जी आहे, ती तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुला तुझ्यावरती फोकस करायचा आहे। तू सध्या जे काही कार्य करत आहे त्यामध्ये तुला आता इतर लोक काय बोलतात याकडे लक्ष द्यायचं नाहीये, तर स्वतःच्या ग्रोथकडे, स्वतःच्या विकासाकडे तुला लक्ष द्यायचं आहे। इतर लोकांच्या बोलण्यामध्ये अडकून राहू नको, इतर लोक काय बोलतात ह्याकडे लक्ष देऊ नको। बिकॉज आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती असते, पैसा असतो, त्यावेळेस इतर लोकांची मतं ही आपल्याविषयी बदलत असतात, हे आपल्याला माहिती आहे।
त्यामुळे येथे तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे ती गाईड करत आहे, तुम्हाला येथे प्रोटेक्ट करत आहे, तसेच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवत आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यायचं आहे. जे काही तुम्ही सध्या कार्य करत आहात, मे बी छोटा मोठा तुमचा बिझनेस असेल, तुमच्याकडे छोटी मोठी नोकरी असेल, तर ती करत राहा, पुढे चालत राहा. तुमच्याकडे विकासाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी माता महालक्ष्मी, आई तुळजाभवानी, तुमची कुलदेवता, माऊरची रेणुका माता, आई सप्तशृंगी, जे कोणी तुमची कुलदेवी आहे ती तुमच्यासाठी ओपन करत आहे. तुमच्या धनाचे मार्ग मोकळे होत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे धनसंपत्ती येताना आपल्याला दिसून येत आहे. सो हे जीवन जे आहे ते खूप जास्त कठीण आहे असं आपल्याला वाटतं, परंतु मग आपण आयुष्यभर रडत खडत जगायचं का? आपल्याला देवाने ऊर्जा दिली, एनर्जी दिली, ती कशासाठी दिली आहे? तर नक्कीच येथे दिसून येत आहे मंगळाची ऊर्जा आहे. सो तुमच्याकडे पोटेन्शियल खूप आहे, एनर्जी खूप आहे. कुठलंही काम करताना तुम्ही थकत नाही. कुठलंही काम तुम्हाला दिलं तर तुम्ही ते मनापासून करता आणि त्यामध्ये तुमचा पूर्ण जीव ओतता, तुमचं पूर्ण त्यामध्ये पणाला लावता तुम्ही आणि ते कार्य यशस्वी करण्याची सुद्धा तुमची एक प्रकारे वृत्ती दिसून येत आहे. सो डिवाईनने आपल्याला जीवन दिलं आहे ते रडण्यासाठी नाही. भले ही लोक काहीही बोलत असतील, तुम्हाला सध्या टाकून बोलत असतील, तुमच्याविषयी काही ना काहीतरी कर्मकांड रचत असतील, तुमच्याविषयी काही ना काहीतरी तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जावं, तुमच्या जीवाचं काहीतरी करून घ्यावं, अशा प्रकारची सुद्धा त्यांची एनर्जी येथे दिसून येत आहे. परंतु येथे तुमच्याकडे डिवाईनने खूप जास्त पोटेन्शियल दिलेलं आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुला स्वतःला ओळखायचं आहे. यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे, तुमची कुलदेवता तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्यातील एनर्जीला तुम्हाला ओळखायचं आहे, स्वतःच्या सेल्फकडे लक्ष द्यायचं आहे. जीवन एकदाच मिळतंय. सो हसून घ्या, खेळून घ्या, काय तुम्हाला करायचं आहे, मस्तीमध्ये जगायचं आहे, मजा करायची आहे, फिरायचं आहे, कुठं जायचं आहे, काही करायचं आहे, तुमची जी काही इच्छा आहे मनोमन ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येथे कुलदेवी जी आहे ती तुम्हाला गाईड करत आहे. कारण की आता सध्या एनर्जी आहे तुमच्याकडं, आणखीन काही वर्षानंतर ती एनर्जी कदाचित लो झालेली असेल आणि त्यावेळेस तुम्ही मग विचार करत बसणार. त्यावेळेस आपल्याकडे वेळ होता, टाइम होता, पण आपण नकारात्मक विचारांमध्ये एवढे घडलेलो होतो की आपल्याला जगताच आलं नाही. सो येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्याकडे ते सर्व पोटेन्शियल आहे. सध्या जे काही छोटं मोठं तुम्ही करत आहात तर त्यामध्ये सुखी राहा, त्यामध्ये आनंदी राहा. काहीतरी स्वतःचं तुम्ही करत आहात, हेच खूप जास्त मोठं आहे. या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे आणि तुम्हाला जस्टिसही मिळत आहे. जे काही सध्याची एनर्जी आहे, जे तुम्ही लो फील करत आहात, दुःखी फील करत आहात, तर आई तुळजाभवानी तुम्हाला गाईड करत आहे, माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला ह्या एनर्जीमधून बाहेर पडायचं आहे. जीवन परत परत नाही मिळणार. सो कोण काय बोलतंय, कोणाचं काय चाललंय, कोण आपल्याला सोडून गेलंय, कोण आपल्या सोबत आहे, कोणी आपल्याविषयी काय आरोप करतंय, आपल्या जीवनामध्ये आपलं कोणी आहे का नाही, हाच सतत विचार न करण्याची तुम्हाला येथे डिवाईन तुमच्या पुढे हा व्हिडिओ येणं फॉर दिस रिझन की तुम्हाला फक्त आता स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःच्या ग्रोथचा, स्वतःच्या विकासाचा तुम्हाला विचार करायचा आहे. सेल्फ लव्ह मध्ये या. आजपर्यंत तुम्ही फक्त दुसऱ्यांचा विचार करत आलात की त्याला काय वाटेल, त्याच्यासाठी मी काय करू, आता ह्यांच्या घरच्यांसाठी काय करू, भावासाठी काय करू, बहिणीसाठी काय करू, आईसाठी काय करू, वडिलांसाठी काय, मुलांसाठी काय करू. कधीतरी स्वतःसाठी सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. तुम्हाला काय आवडतं याची एक लिस्ट बनवा आणि ते कसं पूर्ण करता येईल, बकेट लिस्ट म्हणतो आपण त्याला, कसं पूर्ण करता येईल हळूहळू त्याकडे मार्गक्रमण करा. हे लाईफ फक्त तुम्हाला मिळालंय एकदाच. तुम्ही काही सतत दुसऱ्यांसाठी करण्यासाठी जन्म नाही घेतलेला. सेल्फ लव्ह मध्ये या, स्वतःसाठी करा. स्वतःसाठी जे काही करावं वाटतंय, चांगले कपडे घाला वाटते, चांगलं राहा वाटतंय, चांगलं मेकअप करा वाटतंय, चांगलं फिरावं वाटतंय, करा, सगळं करा. मेलसाठी सुद्धा हाच संदेश आहे आई तुळजाभवानीचा. तुम्हाला स्वतःला जे काही वाटतं, मेल्सही आपल्याला माहिती आहे, पुरुषही खूप जास्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली असतात. त्यांच्याही जीवनामध्ये खूप जास्त असे लोक असतात, ते खूप जास्त टॉक्सिक असतात, जे कामाच्या ठिकाणी इतर ठिकाणी त्यांना टॉर्चर करत असतात. तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे. तुमचंही जीवन आहे, फक्त फॅमिली सेटसाठी नाही आहे, तर तुमच्या स्वतःसाठी आहे. स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या, तुम्हाला जस्टिस मिळत आहे. तर नक्कीच काही तुमच्याकडे गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त वेगाने येत आहे, स्पीडने येत आहे. स्पीडने आपल्याला हे 2 कार्ड आलेले आहेत, जे तुमच्या काही इंट्युशन्स आहेत जे तुम्हाला वेगाने येतील. मे बी तुम्हाला काही स्वप्न पडतील, काही व्हिडिओ मिळतील, काही ना काहीतरी तुमच्याकडे पॉपअप होणार आहे. तर त्या तुमच्या इंट्युशनला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. फक्त आपल्याकडे एखादा विचार येतो, त्यावरती फक्त निगेटिव्ह विचार करत बसायचा नाही, तर तो विचार आपल्याला अंमलात आणायचा आहे. मे बी एखाद्याला विचार आला असेल की मला आता एखादं माझं नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यासाठी प्रयत्न करा. फक्त विचार करत बसू नका, कारण ओव्हर थिंकिंग करत राहिला, खूप जास्त विचार करत राहिला तर जे कार्य करायचं आहे त्यामध्ये खूप जास्त
निगेटिव्हिटी निर्माण होते. मग आपण हा विचार करत बसतो की नाही असं नाही होणार, एवढे पैसे कुठून येणार, मग लोक काय म्हणतील, मग एवढे इन्व्हेस्टमेंट केले आणि जर वाया गेले तर काय होईल, अशा प्रकारचे निगेटिव्हिटीचे विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. सो हे निगेटिव्ह विचारांना तुम्हाला चेंज करून त्याचा पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला बदल करून आणायचा आहे. भविष्याची एनर्जी तुमची जे काही भविष्याकडे पाहत आहात खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. जे काही फॅमिलीमध्ये संघर्ष सुरू आहे, जे कोणी निगेटिव्हिटी तुमच्या बाबतीमध्ये पसरवत आहे, तर ती दूर निघून जाऊन एक हॅप्पी फॅमिली तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. तुम्हाला आजपासूनच त्यासाठी कार्य करायचं आहे. स्वतःकडे स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या. आधी सेल्फची ग्रोथ करा, विकास करा, पैसा कमवा. आणि नक्कीच आपल्याला माहिती आहे हे जीवन एकदाच मिळाले. सो सध्याचं जीवन जे मिळालंय त्यामध्ये आनंदी राहा, सुखी तुम्हाला तुमची आई तुळजाभवानी तर करणारच आहे, कुलदेवता तर करणारच आहे. फक्त ह्या निगेटिव्ह विचारांमधून आणि खूप जास्त थिंकिंग, खूप जास्त विचार सतत करत असतात, तर त्यापासून तुम्हाला दूर राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. विचारच करत बसू नका, तर काहीतरी आपल्याला कार्य करण्यासाठी सुद्धा येथे डिवाइन गाईड करते. मे बी असू शकतो काही टॉवर मुवमेंट येऊन गेला आहे तुमच्या जीवनामध्ये, निगेटिव्ह लोकांचा खूप जास्त प्रभाव आहे तुमच्या जीवनामध्ये, नकारात्मक हे जे कोणी रिडिंग पाहत आहे, नक्की जे कोणी कलेक्टिव्ह आहे त्यांच्या आजूबाजूला 100% काही ना काहीतरी नकारात्मक महिला आहेत, नकारात्मक पुरुष आहेत, नकारात्मक पीपल्स आहेत, ग्रुप आहे त्यांचा, जो तुमच्या बाबतीमध्ये सतत निगेटिव्ह विचार करत असतो. किंवा असू शकतो तुमचा जो कोणी पार्टनर आहे तो खूप जास्त व्यसनी आहे, किंवा असू शकतो त्याला बाहेरचं सुद्धा काही गोष्टींचं व्यसन आहे. सो नक्कीच ही सगळी निगेटिव्हिटी तुमच्या संसारावरती आहे, तुमच्या सध्याच्या लाईफवरती आहे, तर ही दूर निघून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला टॉवर मोमेंट मिळाल. मे बी असू शकतं काही काहींचे फॅमिलीचे सुद्धा इश्यू एवढे आहेत की डिव्होर्सपर्यंत पोहोचलेले आहेत. तर नक्कीच येथे तुम्हाला आई तुळजाभवानी गाईड करत आहे की काहीही होऊ दे तुझ्या जीवनामध्ये, परंतु तू स्वतःचं जीवन जग, तू स्वतः पुढे जा. तुझ्यातील जी काही तुझी एनर्जी आहे जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तू एक उदाहरण बनून सर्वांसमोर तुला पुढे यायचं आहे. जरी तू एकटी असलीस, काहीही असलं, सध्याची परिस्थिती तुला वाटत असेल की खूप दुःखदायक आहे, मी याच्याशी डील नाही करू शकत, परंतु तसं नाहीये. तुझ्याकडे ती सर्व क्षमता आहे. सो तूच हे करू शकतेस आणि तू हे करणार आहेस. सो भविष्यामध्ये तुला न्यायही मिळत आहे. जे लोक तुला आज तुझ्याविषयी किंवा तुझ्या कार्यांविषयी काही तुला बोलत असतील तर त्याकडे दुर्लक्ष कर आणि स्टँड हो. तुझ्या जीवनामध्ये तुला नक्कीच यश मिळताना दिसून येत आहे. तू एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक व्यक्ती आहे. जर हे दोन व्यक्ती सोबत राहत असतील तर आपल्याला माहिती आहे कॉन्फ्लिक्ट होणं होतच. म्हणजे जर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह लोक जर सोबत राहायला लागले, स्पिरिच्युअल लोक आणि व्यसनी लोक जर एकत्र राहायला लागले तर काय होणार आहे त्यांच्यामध्ये, नक्कीच हे नातं तुटणार आहे किंवा ह्या लोकांपासून तुम्ही दूर होणार आहात किंवा हेच नेगेटिव्ह लोक तुमच्यापासून दूर जाणार आहेत, कारण की तुमचा प्रभाव येथे खूप जास्त दिसून येत आहे. सो ह्या दोन शक्ती आहे, दोन ब्लॅक अँड व्हाईट एनर्जीचा हा एक आपण संग्राम म्हणू, युद्ध म्हणू, हे सुरू आहे. सो यामध्ये जीत आपल्याला माहिती आहे. कधी अधर्म आणि धर्मामध्ये धर्माची जीत झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. सत्य असत्यामध्ये सत्य कधीही हरत नाही, भलेही त्याला त्रास होतो. आपल्याला माहिती आहे जेव्हा सत्य चालत असतं तेव्हा त्याच्या मागे कुणी नसतं, परंतु असत्य किंवा मूर्ख लोक जे असतात त्यांच्या मागे आपल्याला झुंडच्या झुंड दिसतात. तर येथे नक्कीच आपल्याला माहिती आहे की स्पिरिच्युअल लोकांच्या पाठीमागे जरी कोणी नसलं किंवा त्यांना वाटत असेल की आम्ही एकटे आहोत, परंतु तसं नाही आहे. त्यांच्या मागे दैवी शक्तींचा खूप जास्त पुरवठा त्यांना होत असतो. तसेच त्यांच्याशी कनेक्टेड जे कोणी त्यांचे देवी देवता आहेत ते त्यांना प्रोटेक्ट करत असतात, त्यांच्या मार्गामध्ये त्यांना पुढे घेऊन जात असतात. अँड ही टेस्ट असते आध्यात्मिक लोकांची की हे असले लोक त्यांना नेगेटिव्ह लोक भेटतच असतात. घरात असो, बाहेर असो किंवा इतर ठिकाणी कुठे असो, सकारात्मक लोकांच्या जीवनामध्ये निगेटिव्ह पीपल हे खूप जास्त प्रमाणात येत असतात. सो तुम्हाला ह्या एनर्जीला घाबरायचं नाहीये. तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे. एंजल्सचं तुमच्याकडे लक्ष आहे. असू शकतं तुम्हाला व्हाईट बटरफ्लाईज दिसत असतील, ब्लॅक बटरफ्लाईज दिसत असतील, कुठलेही तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे एंजल्सचे साईन नक्की मिळत असतील. नंबर सिंक्रोनिसिटी होत असणार आहे. जबाबदाऱ्यांचं ओझं खूप जास्त असेल तुमच्यावर, तरी पण तुम्हाला डिवाइन येते जजमेंट तुमचाच होणार आहे. या बाबतीमध्ये आई तुळजाभवानी तुमच्या पाठीमागे उभी आहे, आशीर्वादित करत आहे तुम्हाला. तर तुम्हाला ह्या एनर्जीला नक्की ग्रॅब करायचं आहे, स्वीकारायचं आहे. तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे. एक प्रकारे जजमेंट
न्याय तुमचा होत आहे. सो ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. कुलदेवी कोण आहे तुमची त्यांच्या नावाने कमेंट करा. आई तुळजाभवानी, माता महालक्ष्मी, माहूरची माता, रेणुका माता किंवा सप्तशृंगी माता, कोणी म्हणीची तुम्हाला, कोणी तुमची गावदेवी कुलदेवी कोणी असेल त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. तर नक्की ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो एक 2-3 दिवस लागतात. सो नक्कीच आधीच बुक करून ठेवत जा, प्रश्न पाठवून ठेवत जा, म्हणजे मग तुम्हाला ती वेळेवर मिळून जाईल. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. आणि काउन्सिलिंग आणि पर्सनल रिडिंग हे पेड आहे, म्हणजे त्याचे चार्जेस आहेत. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत जा. थँक्यू सो मच.